दीपाली मॅडम, हो. प्रश्न विचारतोय तुम्हाला. काय इकडे इकडे बघा ना एकदा. काय कष्ट करायला कसं वाटतंय? कष्ट करायला कसं वाटतं म्हणजे असं लोक म्हणते शेतकऱ्याला मुली द्यायच्या नाहीत किंवा कष्ट लय असतात शेतात हा. किंवा खरंच कष्ट आहे, पण तुला असं पस्तावा येत नाही का शेती करायची म्हणलं कष्ट लय आहे म्हणून? नाही तसं काही नाही. प्रत्येकाला कोणतं बी क्षेत्र असो, हा, कष्टाशिवाय पर्याय कुणालाच नाही. कोणत्या बी क्षेत्रात गेलं तर कष्ट आहेतच कष्ट म्हणायचं. आहेतच. बिना कष्टाचं काहीच नाही. काहीच नाही. कष्ट केल्याशिवाय काहीच भेटत नाही. त्यामुळं कुणी म्हणजे आपण म्हणतो नोकरी करणारा पण बिचाराला तितकंच कष्ट आहे हा, आणि शेती करणाऱ्याला बी तितकंच आहे. फक्त म्हणजे दोघाला पण कष्ट सारखंच आहे. कारण कुठं बी काम करणं म्हणजे काम जर केलं तरच पैसा आहे ना. हा, पैसे बी आहेत आणि थांब दादा एवढं समजा नको. आपण महिन्याने जरी कामाला असलो हा तर तिथं आपल्याला कष्ट केलं तरच पगार देणार आहेत ना. हा 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 नाही दिल्यावर हा, नाही देणार. आणि आपण नुसतं कामच नाही केलं. नुसतं मी म्हणलं माझ्या जीवावर बसून खा, काय काम न करू तर काय वाटतंय तुला मग? एकटे नवऱ्या जीवावर बसून खाणं आणि नुसतंच राहणं चांगलं नाही का? ते चांगलं नाहीये ना. हा, जगाय कधी स्वतःने होय. लय लय कष्ट नाही केले तरी माणसाचं जीवन गुजारा होऊ शकतं नाही का? पण जेवढं करता येईल तेवढं कमीच आहे का नाही? कमीच आहे. आणि कष्ट ही केलेच पाहिजेत. हा, कष्टही केलंच पाहिजे आणि करावंच लागतंय. कारण लहान लेकराला पण चुकलेलं नाही. हा हा, मग त्याच्यामुळे तू आता असं काम नाही केलं तर तुझं बघणार नाही का? नाही नाही नाही, पण असं म्हणजे तू काय उपाशी राहशील का काम नाही केलं तर घरचं बघून? उपाशी नाही राहू शकत घरचं. पण सुधारणा करण्यासाठी काही ना काही आपलं थोडंफार कष्ट करावंच लागतील का? फार करावंच लागतंय ना. एकाच गोष्टीवर बसून नाही चालत. कारण हा, सगळं थोडं थोडं करीत राहायला करीत पाहिजे. राहायचं आपलं. हा, म्हणजे जेवढं होईल तेवढं आपलं करीत राहायचं. हा, त्या दिवशी नाही त्या दिवशी नाही, पण जोवर जोपर्यंत होतंय. होतंय तोपर्यंत करीत राहायचं. ओके, काय धन्यवाद. म्हणते ना, कष्टाला फळ आहे तसंच असतं. कष्ट केलं फळ असतंच. हा. चला, हाय नमस्ते. दुपारच्या आत्ता सध्याला वाजल्यात 12 आणि आम्ही चाललो सर्वजण रानात. तर दीपाली, विराज आणि आनंदी. चला, तर आम्ही आज रानात आलेलो आहे सर्वजण. दुपारच्या 12 वाजल्यात आणि सगळेच जण आलोत म्हणजे ह्याचं कारण आहे आज आम्हाला काढायचे कांदे. तर बघा तुम्हाला मी आज कांदे दाखवतो. चटई घेतली का विराज? दप्तर घेतलं का तू? चला मग. चला, आनंदीसाठी दीपालीने बांधलाय जोका. आता आनंदीला झुपी लावायचंय म्हणजे काम सुधरेल. टाक जोख्यात टाक तिला, आता झुपीच लाव डायरेक्ट. मग आपल्याला तुला बी काम सुधरेल आणि मला पण काम सुधरेल. आज कामासाठी घरी थांबलोय मी, तर आज काही ना काही काम व्हायला पाहिजे. माठ आणतो भरून मी. चालतं, हिला झुपी लावतो. ही काय तोवर झोपत नाही. विराज, सावलीत बस. कवळं कवळं ऊन आहे पण दुखणं येत असता. पुढे इथं चटईवर बस ना विराज, चटईवर बस. चल बरं पटकन, तिथून उठ आणि इथं बस. बरं, मी आलो माठ भरून. तोवर माठ आणतो भरून. खालीच नाही न्यायचं पुन्हा. चालतंय, घे जेवण करून. मी तोवर माठ आणतो भरून म्हणजे आपल्याला वर्षा रानात जायला. आनंदीला करमत का आपल्या रानात? बघा कसं बाहेर यायची बघती. तिला वाटतं मी बाहेर यावा, त्यासाठी स्पेशल जोखा मानलाय. चला, मी तोवर पाणी येतो घेऊन. बोर चालू आहे तर रानात. खरंच म्हणजे एकदम भारी वातावरण असतंय. इथं मोटर चालू आहे कारण इथं विहिरीत पाणी सोडलेलं आहे. तिथला पाईप काढायचा आणि माठ भरायचा. दिवसभर जे काय काम असेल ते तुम्हाला दाखवतो. थोडासा कांदा बी काढायचा आहे. तर दीपालीने मी स्पेशल आज रानात तिथं बघू रानातले कामं करायचं प्रयत्न करतो. तरी मुलं आहेत लहान आले त्याच्यामुळं कामं करायचं अवघडच आहे. पण बघू जसं असेल तसं. दीपालीला वेळ भेटन नाही तर नाही भेटन, पण जेवढा मला भेटन तेवढं मी काम करतो. इथं माठ ठेवलाय आणि इथं बोर चालू आहे कारण ही बोर चालू करून पाईपाचं पाणी येरीत जातंय. इकडे येईर आहे तर येरीत पाणी सोडलेलं आहे. तर घेतो माठ भरून एकदा आणि मी माठ भरून आणलाय. विराजून ते पाणी पितील म्हणजे उन्हाचं इकडे तिकडे जायची गरज नाही. तर मी आणि दीपाली आता चाललो तर रानात. बाकीची इथंच बसणार आहेत. आनंदीला पण झुपी लावणार आहेत. विराज, अय विराज, आनंदी उठली तर आवाज दे आम्हाला. आराम करण्याची मजाच वेगळी आहे आणि असं वाटायला लागलं की एक झोप मारावा. इतकं मस्त आणि इतकी गार हवा सुटली ना तर रानात सांगायचंच नाही. एवढं निर्मळ वातावरण आहे इकडं. असं स्वच्छ निर्मळ आणि मोकळी हवा. तुम्हाला सांगायचं म्हणजे रानात झोपणे दुपारी अशी मला झोपायला सुद्धा कधी वेळ भेटत नाही.
तर मी खूप दिवसातून म्हणजे 6 महिन्यातून पहिल्यांदा हे इतक्या निवांत रानात असेल. तर मला नाही वाटत 6 महिन्यात मी कधी ह्या झाडाखाली झोपलो असेल इथं रानात येऊ, कारण एवढा वेळ भेटतच नाही. तर जे दीपालीचं त्यांचं नशीब चांगलं आहे ते रोजच ह्या झाडाखाली येतात, पण माझा उद्योगामुळं मला काही वेळ भेटत नाही. तर मी आज वाटतंय मला थोडी झोपावंच, आरामच करावा. काय म्हणणं आहे दीपाली? उठा की हो, दारदाराचे कांदे काढायचे का? झोपायचंच आहे तुम्हाला? चला बरं. अरे करता येईल काम, पण झोपून जरा बरं वाटतंय. हा झोपून द्या, झोपायचं एका दिवशी निवांत झोपावं, काम आहे आज. चला उठा लवकर. मस्त हवा सुटली बघ नाही, मस्त गार हवा सुटली. असं मला ना खरं सांगतो असं झोप वाटलंय, मला उठूच वाटाना आणि काम तर करूच वाटाना. हो वाटतंय मस्त इथंच झोपावा. हा हा कांदे तू काढ ना. मस्त जांभळीचं झाड आहे त्याच्यामुळे काय उठूच वाटत नाही. हा आज असं मोकळी हवा आहे, निघून फॅन इशी सारखंच वाटतंय गार. है ना. कारण आता थंडीचे दिवस आहेत, त्यात गार हवा आहे दुपारी. हम्म. विराज ए पडशील बाळा, पडशील, दुसरं काय नाही. लागत असतंय जांभळ बिंबळ काय नाही, तू वर खाली उतर गप. बाबू हळू तो कसला टाकला विराज, लय नाही ते उद्या करायसारखा विराज. पडत नसतो. पैसे देणार आहे मी, पैसे देणार आहे ना विराजला काम केलं. बरं तू काम करू लाग विराज, मी तुला पैसे देतो. सगळं चोंदान भरून घे आणि तिथे एका जागेवर टाक. तुला 2 रुपये देणार काम केल्यावर. तर विराज चांगलाच गुडीत बोलतोय मला मग तुम्ही सगळं चोंदान बरं येतो काका, मला पैसे द्या. बरं म्हणलं ठीक आहे चालतंय, बरं येतो चोंदान. तर मला लिंबूच्या झाडात खोडात टाका, म्हणजे काय होईल, खत होईल त्याचं. विराज लय काम केलं, पैसे लगेच. अजून लय काम करायचं आपल्याला दादा. हा तर काय झालंय, पैसे माझ्या खिशात पैसे नाहीत दादा. तर तिथं आनंदी झोपली आहे, तर ते आनंदीला झोपी लावून दे, मग मी तुला पैसे देतो. आनंदीला मी झोपी लावतोय, जाऊ नको तिकडं, ती पडन लागन. ऐकत नाही विराज, लय अडवून करतो. रानात आल्या सुट्टी असली ना एका जागा बसत नाही, करतो काम पण उलट पालट. आता चावी गाडीची घेऊन गेला तिकडं, हरण बिरण म्हणतोय, तर खिशातली चावी नेली. चला मी बसतो, आनंदीला थोडा जोखा देतो. झोपली म्हणजे काम सुधरत नाही, आनंदी जागी असली ना काम काय सुधरत नाही. चलो तर राहणार तिकडे वर बरं का, तिकडे दीपाली गेली, मी पण जाऊन येतो तोपर्यंत. तू काय कर, ही लागून नको घेऊ, सावलीला बस. आणि आनंदी जर उठली तर जोखा दी. हा मी चाललो राहणार, लागन पायाला. 2 वाजून गेले. रानातलं कसं वातावरण वाटतं, एकदम सुंदर आणि मस्त पैकी. आणि इकडे बघा ना कशा लिंबूची सावली, एकदम हिरवीगार आणि मोठं झाड आहे, तिथं आम्ही बसतो कांदे वगैरे काढतो. तर एवढी सावली आहे, मस्त वाटतंय. आणि तिकडे पलीकडे ना थोडासा विराज कोळप्याची सायकल खेळत बसलाय. आणि मला इथं आता मोटर चालू आहे का बघायची. त्याच्यानंतर सरळ इकडे वर रानात जायची. दीपालीकडे वरच्या रानात गेली, तिकडे थोडे कांदे येतं ते आणायला गेली. दुपारी किती एकदम मस्त आणि हिरवळ वाटते. तर बघतो आता इथं बोर चालू होतोय का रानात. खरंच बघा ना, आता वाजल्या जवळपास 3:30 वाजत आल्यात. त्यामुळे हिरवळ एकदम मस्त. आणि आलं तर आम्ही 12 वाजता, तर 2-3 तास गेलेत. तिकडे वरच्या रानात दीपा जशी गेली तिकडे रोड पण आहे, तर टिपपर्यंत चाललंय. तर तिकडेच दीपाली काय दिसना गड्या, कुठे गड्या इकडं नाही दिसत रानात. चला तर मी चाललोय रानात, थोडेसे कांदे बघतो. कारण कांद्याचं काय झालंय, तिकडंच वर काढायसारखं आहे, पण इतक्या लांब आहे ना. आनंदीला आणि तिला आणि तिकडं वर घेऊन जाऊ वाटत नाही रानात वरच्या, कारण तिकडे लय गवत झालंय. थोडे इथं कांदे पार फेल गेले, ते पण राहिले. तर बघू म्हणलं थोडे तर घेऊ काढून. ते मी येऊ का, एवढे कांदे टाकून येतो मी. वर काढ कांदे, ते काढलेले कांदे टाकून येतो मला थोडे. तू वर नको येऊ, मी आता चालू आहे घेऊन कांदे. ह्या गाम्याला एक गाम्याला पटकन आणलं होतं, कारण त्याचं लगेच काटायला बसली होती बाई. तर म्हणलं एक गाम्याला अगोदर द्यावं, म्हणजे काम चालू राहील आणि बंद राहणार नाही. आनंदी झोपली, ती बी लक्ष राहत आहे. एकच गाम्याला पटकन आणून दिलं. तर विराज तू नको येऊ उन्हाचं, थांबितच. हां तू इथंच थांबा. चला आता मी पुन्हा चाललो तिकडे वर राहणार. नाही म्हणतो विराज आणि मागत येतो, ऐकत तर नाही. हा काय होतं रे ऐकायला, होय नको म्हणलं होतं ना, थांब ना तिथं. ऊन लागतं दादा, चपकत आहे चांगलं ऊन. ते काय झालं, कांदा पेरला होता, एवढा पाऊस झाला की सगळ्यांचे कांदे खराब झाले. आम्ही कांदा सोडून दिला. पण आता पुन्हा आम्हाला असं वाटलं की चला जेवढा चांगला थोडा का व्हायना निवडून काढावा रानातला. दीपालीकडे ती कांदे मी मस्तपैकी कांदे बघतोय, भरितोय मस्तपैकी. असे इथं पण काढून ठेवलेत कांदे, इथं गामेल्यात भरलेत. ए विराज काढून मम्मीला कांदे, काऊन अडवून करतोय तू, काढून दे कांदे. हा तू उन्हात नको हिंडू, फक्त मकर दुखणं आणशील. चला मी आता कांदे भरतोय मस्तपैकी. आणि गामेल्यात भरून दोन्ही गामेले न्यायचेत, नंतर गोणीनीच न्यायचेत कांदे.
सध्याला तर नेतोय मी, चालू काम होईल म्हणून. आम्ही आलो, विराज म्हणतोय मकाची कणसं खायचीत. मका मग डोक्याच्या वर गेली पण तिला कणसं काय आले नाहीत. पण त्याला म्हणलं मी तुरीच्या शेंगा देतो तुला, आहे का नाही विराज, तुला तुरीच्या शेंगा देतो खायला. तर विराजला म्हणून मकाचे कणसं नाही आले पण तुरीच्या शेंगा तुला देतो. मकाला कणसं नाही, तुरीच्या शेंगा घेत. आता तिथं किती हिरव्या हिरव्या आहेत बघ, भरपूर अशा गाबुळ्या, म्हणजे चांगल्या तुरीच्या शेंगा आल्यात खायासारख्या. तर विराजला देतो थोडं खायला. माझ्या खिशात टाकतो, टाक खिशात माझ्या. अरे मी पडन, थांब, टाक 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 पडन. हसत होई मी पडन म्हणल्यावर. चला घ्या त्या शेंगा, चला घरी. आता विराजला म्हणलं वाघ आलाय म्हणलं की तो मला खांद्यावर घ्या उचलून. मी काय चलत येत नाही म्हणला, मला खांद्यावर घ्या आणि मला सोडून या म्हणला लिंबूनी खाली. वाघ म्हणलं बेव वाटतंय, शेंगा खात बसन, मला तिथं दिदीपाशी सोडून या. आता त्याला सोडतो दिदीपाशी नेऊन आता डायरेक्ट. आता बघता बघता 4 वाजले बघा. 4 वाजता असं वातावरण झालंय. तुम्हाला 4 वाजता काय चाललंय ते एकदा मी दाखवतो. ऊन तर बघा असं मागं दिसतंय पडलेलं. आणि 4 वाजल्यात आणि 4 वाजता मी काय केलं, आता सध्याला इथली घासाची भाजी थोडीशी कवळी कवळी घेतली आत्ता आणि ती कवळी भाजी दिली बाईला. बाई जेवण करते. तर रानात कोण कोणी बघा, एक मांजर बी आली आहे आमच्याबरोबरच. आणि इथं पाणी माठात पाणी सकाळी भरलं होतं की तर ही भाजी आत्ता दिली खायला. बाईचं जेवण चालू आहे. विराजचा चाललाय अभ्यास. काय करतो विराज? अभ्यास करतो. असं लिहितो छान छान हात वळण लिहा. तुला खायचे तवा तुरीचे शेंगा खा. अजून देऊ का मी तुरीची शेंगा तुला? आहेत माझ्या खिशात मी. दर तुला शेंगा देतो, अजून भरपूर शेंगा आहेत माझ्याकडं. दर शेंगा खा. शेंगा खा आता, तुला अभ्यास झाला. हा, आणि आनंदी उठली तर मला आवाज दे. हा, ह्या खिशात नाहीत, तेवढ्या एकाच खिशात येतं. आवाज द्या मला उठल्यावर. चला मी आणि दीपाली चाललो. म्हणजे दीपाली तर रानातच तिकडं कांदे काढती, तर मी पण तिकडं वर जावं लागत. ती पोल आहे ना, या पोल पैसे जावं लागतं तिकडे. दीपाली कांदे काढती. आनंदी उठली, दीपालीला बोलून आणावं लागन. आणि चला येताना जेवढे कांदे काढले असतील तेवढे कांदे घेऊन येतो मी पटकन. आणि दीपालीला पण बोलितो. आनंदी उठली, 4 बी वाजल्यात. नाहीतर आता दीपालीला म्हणतो घरी जा, कारण 4 वाजल्यात मला 4:30 येऊस तर हिथं घरी जाऊस तर दुकान उघडावंच लागेल 5ला. तर एवढा कांदा काटून झाला आज. आणि चला दीपालीचं काय चाललंय ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर दीपाली सध्याला संध्याकाळचं नियोजन, म्हणजे आता वाजल्या जवळपास 4:30 वाजल्यात आणि आता घरी जायचं वेळ झालाय. तर दीपाली कोथमीर घेते बघा भाजीसाठी, वरण भातासाठी कोथमीर घेतली का? बर. तर तू काय करा, मिरच्या घ्यायच्यात हिरव्या वरणाला. घास कापते का? बरं घे घास काप.